चला तर मंडळी, आज मी तुमच्या सोबत आषाढी एकादशी निमित्ताने उपवासाची अतिशय झटपट आणि मस्त अशी खमंग रेसिपी शेअर करणार आहे। आजच्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सोबतच पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राइब सुद्धा करा। तर आजची रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। अर्धा कप साबुदाण्यासाठी 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। आता इथे मी आले आणि मिरची जास्त प्रमाणात घेतली आहेत, कारण मला याचा एक्स्ट्रा ठेचा बनवायचा आहे। तुम्ही इथे तिखटानुसार मिरची आणि 1 इंचाचा आलं वापरू शकता। सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा मिक्सर मधून रवाळ असा वाटून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता साबुदाणा मी इथे मिक्सर मधून वाटून घेतलेला आहे। अगदी रव्यासारखा त्याला बारीक वाटून घ्यायचा आहे। याला आपण वेगळ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात। आता यामध्येच मी दोन्ही बटाटे खिसून घेणार आहे। बटाट्याचे साल काढून घेतले, त्याला स्वच्छ धुतलं आणि त्यानंतर यामध्ये मी हे खिसून घेत आहे। बटाटा यात खिसून झाला की याला पटकन मिक्स करून घ्यायचं, नाहीतर खिसलेला बटाटा लाल पडेल। त्यानंतर यामध्ये गरजेनुसार लागेल तसं थोडं थोडं करत पाणी घालून मंचुरियन करण्यासाठी जसं पीठ आपण तयार करतो अगदी तसंच याला सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं जास्त पाणी घातलं तरी सुद्धा चालतंय, कारण की आपण यामध्ये कोरडा साबुदाणा वापरलाय, ज्यामुळे यात साबुदाणा पाणी शोषून घेतो आणि तिप्पट चौपट फुलतो। तर बघा, या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। याला बाजूला ठेवूयात आणि आले मिरची मिक्सरला बारीक करून घेऊयात। सोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ सुद्धा घालायचं आहे आणि आता याला मिक्सर मधून बारीक करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आले मिरची मी इथे जास्त बारीक वाटून न घेता आबडधोबड वाटून घेतलेला आहे। दुसरीकडे मी इथे कढल्यामध्ये चमचा तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की यामध्ये आले मिरचीचा ठेचा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। यामुळे की नाही उपवासाचे मंचुरियन छान क्रिस्पी होतात आणि चवीला अतिशय रुचकर खमंग लागतात। तर पहा, साधारण 2 ते 3 मिनिटे स्लो फ्लेमवर मी याला छान परतून घेतलेला आहे। आता गॅस बंद करूयात आणि हा गरम गरम असलेला ठेचा बनवलेल्या मिश्रण मध्ये ऍड करूयात आणि शेवटी चवीनुसार मीठ घालून याला एकत्र करून घ्यायचं। थोडंसं मीठ आपण आले मिरची वाटताना सुद्धा घातलेलं होतं, त्यामुळे मीठ घालताना काळजीपूर्वक घालायचं। हे मिश्रण हाताने किंवा चमच्याने जसंही सोयीस्कर वाटेल तसं हे तयार करून घ्यायचं आणि हे मिश्रण तुम्हाला अगदीच घट्ट वाटत असेल तर पाण्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता। तर पहा, उपवासाचे मंचुरियन करण्यासाठी हे मिश्रण रेडी आहे। याला खूप आकार देत बसायचं नाही, याचे गोळे डायरेक्ट उचलून तेलामध्ये सोडायचे, जसं आपण मंचुरियन करतो अगदी तसंच। आता गरमागरम मंचुरियन खाण्यासाठी चटपटीत चटणी तर झालीच पाहिजे, त्यामुळे आता या मिश्रणाला आपण बाजूला ठेवूयात आणि माझी फेवरेट असलेली उपवासाला चालणारी काकडी दह्याची आंबट गोड अशी चटपटीत चटणी तयार करून घेऊयात। तर 2 जणांसाठी मी ही चटणी बनवत आहे। त्यासाठी मोठ्या आकाराची 1 काकडी मी इथे किसून घेतलीये। ही चटणी मला आंबट गोड चवीची बनवायची आहे, त्यासाठी मी इथे 1 चमचा साखर घालत आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही साखर स्किप सुद्धा करू शकता। त्याचबरोबर मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालत आहे। अगदी थोडासा मगाशी तेलात परतून घेतलेला आले मिरचीचा ठेचा सुद्धा घालायचा, म्हणजे याला चव छान येते। आणि आता शेवटी तुम्हाला ही चटणी जितकी घट्ट किंवा पातळ बनवायची आहे त्यानुसार इथे दही वापरायचं आणि चवीपुरते मी इथे सैंधव मीठ वापरत आहे, किंवा साधं रेग्युलर मीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। आता याला छान एकत्र तयार करून घ्यायचं। आंबट गोड चवीची आपली ही चटणी तयार झाली। ही चटणी तुम्ही साबुदाणा वडा किंवा उपवासाचे थालीपीठ, भजी किंवा आजच्या आपल्या रेसिपीतले मंचुरियन यासोबत भन्नाट लागते, मन तृप्त होईल अशी ही आजची रेसिपी आहे। एकदा नक्कीच ट्राय करा। आपली उपवासाची चटपटीत चटणी तयार आहे। आता याला बाजूला ठेवूयात आणि आता मंचुरियन आपण तळून घेऊयात। तर पहा, याला गोलाकार देण्यात वेळ न घालवता या पद्धतीने तेलात सोडायचे। आता आधी आपल्याला तेल फास्ट फ्लेमवर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मग मंचुरियन यामध्ये सोडायचे आहे। तेल जर व्यवस्थित तापलं गेलं नसेल तर हे मंचुरियन तेलकट बनतील, शिवाय कुरकुरीत न होता कुडकुडीत होतील, पण तरी सुद्धा चवीला 1 नंबर लागतील। तर दोन्ही साईडने याला छान खरपूस तळून घ्यायचे, किंवा मंचुरियन छान तळले गेले की याचे बुडबुडे कमी होतात, त्यावेळी याला काढून घ्यायचं। आता याच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे मंचुरियन बनवून घ्यायचे। ही रेसिपी जेव्हाही कधी मी बनवते तेव्हा मला मंचुरियनची आठवण येते, त्यामुळे मी याला उपवासाचे मंचुरियन हे नाव ठेवलं। पण तुम्ही या रेसिपीला काय नाव देणार ते मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। लवकरच भेटूया छान अशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय सद्गुरू।